रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज मी बाजारला गेले होते. नाश्त्याचा कार्यक्रम होता आमच्यात. मी इथं मिरच्या आणलेल्या आहेत, कोथिंबीर आणली, मेथीची भाजी पण आणलेली आहे. तर मी आज तुम्हाला काय काय आणलंय ते दाखवणार आहे. उसावल्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, ककडी पण आणली, परत कारले आणलेत, वांगे आणलेत. कोणाकोणाला कारल्याची भाजी आवडते ते नक्की सांगा. मला शुगर असल्यामुळं मी कारलं आणलेलं आहे आणि टमाटे पण आणलेले आहेत. टमाटे पण खूप आणले होते शुगरसाठी. टमाट्यानं शुगर त्याच्या आंबटपणामुळं मारतं म्हणं. आणि मटकी पण आणली इथं, कोबी आणलेला आहे आणि खजूर पेंड पण आणलेली आहे. पालकाची भाजी आणली. खूप सारे टमाटे आणले होते शुगरसाठी, रोज एक खाण्यासाठी मला. आणि सफरचंदनं पण शुगर कमी होते म्हणा. तर मी आणलेले आहेत. शेव चिवडा पण आणलेला आहे इथं. आणि शेंगदाणे आणलेत, भगर आणली, तांदूळ आणलेत आणि परत शाबू पण आणलेला आहे, पोहे आणलेत. नाश्ता आहे म्हणून पोहे पण आणलेले आहेत. तर एवढं सामान आणलेलं आहे मी बाजारातून. आता हे सगळं सामान बरोबर ठेवायचं. असं पिशवी खाली उलटल्यामुळं शेंगदाण्याची पिशवी फुटलेली आहे. आता पसारा आवरून घेते आणि नंतर दाखवते मग तुम्हाला. कोथिंबीर पण भरपूर आणलेली आहे. 70 रुपये पाव किलो कोथिंबीर आणली होती मी. खूप महाग आहे कोथिंबीर. आणि बघू शकता, यांनी गेले होते गावाला आणि इथं 4 फुलाची असे मस्त अशी फुलं उमललेली झाडं आणलेत. आता इथं लावून घेणार आहोत आम्ही. खड्डा वगैरे खांदलेला आहे मी. आणि तो हिरवा कपडा जे असतो ना वरी पावसाळ्यात टाकण्यासाठी, तो कुजत नव्हता. लई दिवसापासून तो कपडा तिथंच आहे. आणि तो कपडा किती पण काढायचा प्रयत्न करत होते पण निघत नव्हता. ह्यांनी काढायचा प्रयत्न केला, मी केला, पण काही निघतच नव्हता. आता इथं एवढा मोठा खड्डा खांदल्यामुळं 2 झाडं अशी लावणार होता. आता चाकूने ह्याची कॅरी बॅग काळी कट करायची, कारण कॅरी बॅग अशी कुजत नसते. त्याच्यामुळं आता काढून घेणार आहोत ती कॅरी बॅग. आणि नंतर मी ती पिशवी ही करणार आहे. पिशवी काढून लावणार आहे झाड. अशा प्रकारे झाडाच्या पिशव्या वगैरे काढून घेतल्यात. बघा किती छान असे फुलं वगैरे आलेत झाडाला. चाकू आणून दिलाय देवयानीनं पिशव्या कापण्यासाठी. आणि खालची बुडाच्या साईडची पिशवी काढलेली आहे. आणि इथं गुलाबी जास्वंद आहे, पण याच्यात आता लालच दिसायली. आणि पिवळी पण जास्वंद आहे. आणि हा गुलाब आहे, केशरी गुलाब आहे. व्हिडिओमध्ये वेगळाच दिसतोय, बघू शकता. आणि
आमच्या घरच्या परिवारानं सगळ्यांनी झाडं लावली होती, त्याच्यामुळं खूपच आनंद झाला होता. सगळेजण झाडं लावायला मदत करत होते आणि जनावरं ती येऊ नये म्हणून, कोणाची शेरडं ती झाडं खाऊन जातात म्हणून मी असा इथं कपडा बांधलेला आहे आणि त्याच्या खालनं पत्रा पण बांधला आहे. तर अशी झाडं दिसत आहेत बघा, छान अशी दिसत आहेत झाडं. खड्डे वगैरे खांदून माती टाकून घेतलेली आहे. आता देव्यानी आणि लावण्याला झाडाला पाणी आणून ओता म्हणून सांगितलेलं आहे. कॅरी बॅग वगैरे काढून घेतल्यात सगळ्या. तर झाडं कशी वाटलेत ते नक्की सांगा. आणि गेल्या वर्षी आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये, म्हणजे ह्याच वर्षी अजून 6 महिने झालंय, कढीपत्ता एवढा वाढलेला आहे. खूप छान कढीपत्ता वाढलाय. आणि कुत्री मांजरं येऊ नये म्हणून असा पत्रा आडवा लावलाय आणि पत्रा पडू नये म्हणून त्याला पपईचं असं बूड लावलंय. इथं जे आपण झाडं लावलेत हे जास्वंदीची, तिथं होतं चक्कू ह्याचं झाड, पपईचं झाड होतं, ती कट करून त्याच्या बूड कापून त्या पत्र्याच्या साईडला लावलंय. तर मित्रांनो, नक्की सांगा कमेंट करून झाडाचा व्हिडिओ कसा वाटला. आणि ही लावण्यानं पेरूचं झाड त्यांच्या शाळेमधनं आणलेलं आहे, खूप छान फुटलंय, बघू शकता. आंबा, चिक्कू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की सांगा कमेंट करून माझी बाग कशी वाटत आहे. आणि इथं पण पिवळाच जास्वंद आहे, पण ही जास्वंद असं वाढतच नाही, कारण त्याच्या खाली सगळी खरटच आहे. ती इथं पण लावायचं होतं झाड, पण काळी मातीच नाही लागत, तिथं सगळी खडकाचंच लागतं म्हणून तिथं लावलं नाही झाड. आणि आज झाडं लावण्याच्या नादात कोंबड्या सोडायला खूप असा उशीर झाला होता. आणि कोंबड्या बघा कशा खिडकीतून बघतात. आता कोंबड्या सोडायचा टाईम झाल्यानंतर भरडा वगैरे भिजवून घेतला. भरडा बघा, असा मकाचा भरडा ठेवतो आम्ही कोंबड्याला. कोणाच्यात काय काय कोंबड्या आहेत त्यांनी सांगा काय काय ठेवतात ते कोंबड्याला. आणि पाणी पण ठेवलेलं आहे, इथं टाकी आहे जवळच आमच्या घराजवळ, आणि कोंबड्याला पाणी ठेवलंय. आणि हा भावाचा मुलगा पाणी खेळायचं लैनात, त्याला सरक बाजूला म्हणला की सरकला. आता कोंबड्याच्या घराकडे जाऊन बघा कोंबड्या कशा ओरडत आहेत दरवाज्यात. कुलूप उघडल्या कशा बाहेर येतात बघू आपण. त्यांना यायचं पण कळत नव्हतं, एवढ्या फास्ट उडत जात होत्या कोंबड्या. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा नवीन असाल तर इथंच मी ठेवत आहे व्हिडिओ. आता कोंबड्या भांडणं पण करतात. आणि भुकेच्या तव्याक्यामध्ये बघा कशा कोंबड्या एकमेकाच्या अंगावर पडू खात आहेत त्यांचा चारा. तर बघू शकता. बाय बाय सर्वांना, बाय.